नमस्कार. गतहारी अमावास्या. तुम्ही म्हणाल हे काहीतरी चुकीचं आहे. गटारी अमावास्या म्हणून आम्हाला हा शब्द माहिती आहे आणि प्रचलित आहे. हे गतहारी काय? तर मला वाटतं इथेच आपण थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. वेदामध्ये म्हटलेलं आहे गतहारी. गत म्हणजे गेलं आहे ते, त्याग केला आहे ते, आणि आहारी म्हणजे आहार. जो आहार आपण त्याज्य केला आहे, त्याज्य करणार आहोत, त्यालाच गतहारी म्हणतात. म्हणजेच एखादे विचार, आचार आणि आहार आपण सोडणार असू तर त्याला आपण गत आहार असं म्हणतो. परंतु काय, आजकालच्या जीवनामध्ये अपभ्रंश झाला आहे. आणि हा नुसता अपभ्रंश शब्दांचा नाही आहे, तर तो संस्कृतीचा झालेला आहे. आज आपण संस्कृती थोडीफार विसरतोय आणि त्याला आपलं हवं तसं आणि आपल्याला हव्या प्रमाणात असलेलं स्वरूप प्राप्त करून देतोय. म्हणूनच गतहारीचं गटारी झालं आहे. आणि मग ह्या दिवशी काय केलं जातं? आपण काय करतो? मांस, मच्छी, मटण, चिकन जोरदार हाणतो, नको तेवढी दारू पितो आणि नंतर काय होतं? सगळे जास्त झाल्यामुळे, अतिरेकामुळे माणसाची पावलं गटाराकडे वळतात आणि गटारात तो लोळतो, पडतो आणि मग ती अमावास्या गटारी अमावास्या नावाने प्रचलित होते. मला वाटतं याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आजकाल हे सणवार अशा रीतीने सेलिब्रेट केले जातात की आपण आपली संस्कृती विसरतो, संस्कृतीचा अपभ्रंश होतोय. तेव्हा गटारी नाही, गतहारी अमावास्या. चला तर मग पुढे येणाऱ्या पवित्र श्रावणाकडे वाटचाल करूया या गतहारी अमावास्येनंतर. नमस्कार. विनय.